म्हणते इंस्टाग्रामवरनं महिन्याला लाख येतात, 2 लाख येतात, 3 लाख येतात, यूट्यूबवरनं पण महिन्याला 3 लाख येतात, 4 लाख येतात. आता मला किती जण म्हणते ती लोक तुला एवढं मिळतं तेवढं मिळतं, फेसबुकवरनं तुला किती येतात, फेसबुकला 5-5.5 लाख फॉलोवर येतं ना. ही हातात माती घेऊन सांगतो तुम्हाला, मी समजा गोष्टी खरी सांगितलेल्या आहेत. पण सांगतो यूट्यूबवरनं भावनं मला एवढं पैसे येतात का नाही की मी किती लाख रुपये महिना कमवतो. बरेच जण म्हणते फेसबुकवरनं किती लाख रुपये कमवता. ठीक आहे, तुम्हाला फेसबुकवरनं मी किती लाख रुपये कमवतो आता मी सांगतो की मी आत्तापर्यंत इंस्टाग्रामला कमवलेला इथं ह्यानं एडिटिंग शिकवली. समजा व्हिडिओ अपलोड कसं करायचं, थंबनेल टायटल काय ह्यानं सांगितलं. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगणार नाही कशी 6,000 रुपये पगारवाला एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आज नाही म्हणता 1 ते 2 लाख रुपये काही दिवसानं पगार घ्या. मला समजलं की आज मी कुठल्या विषयावर बोलणार आणि कुठल्या टॉपिकवर बोलणार हे तुम्हाला समजी गोष्ट समजली भावांनो. तर सायकलकडे मला उद्याच्याला निघायचं आहे, पण काय गोष्टी आहेत ते तुम्हाला सर्वांच्या कमेंट मला येत होत्या आणि त्या कमेंटवर मला व्हिडिओ बनवायला लागला आज. तर काय कमेंट आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार पुढं, आणि कुठली गोष्ट आहे जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सिल्वर प्ले बटन ही 2 गाड्या माझ्या साईडला का उभा आहेत ह्या गाड्यांचं पण तुम्हाला रहस्य सांगणं, ह्या गाड्यांचा माझ्या जीवनाचा काही संबंध आहे मी तुम्हाला सांगणार आहे आज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी सायकल इकडे निघणार आहे उद्या 1-2 दिवसामध्ये. मग आपला ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. हर माझ्या मित्रांनो, मी MH45 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ह्या क्रेझी व्लॉगमध्ये. तर आजचा जी हा विषय आहे का नाही, हा विषय लय जास्त वेगळा आहे. कशामुळे वेगळा सांगतो तुम्हाला. मला समध्यांचं कमेंट एकच होतं की गणेश भाऊ तुमचं यूट्यूबचं इन्कम किती येतं, यूट्यूब इन्कम कसं आहे, सोशल मीडियावरून तुम्ही किती रुपये कमवता महिन्याला, हे आज मी तुम्हाला सांगणार नाही. आणि आतापर्यंत मी किती कमवले तर पैसे, आणि आतापर्यंत माझ्या सायकल राईडला किती खर्च आला आहे, आतापर्यंत माझ्या सायकल राईडला किती खर्च आला आहे, आतापर्यंत पूर्ण किती लाख रुपये गेलते माझ्या ह्या सायकल स्टोअरला, जी आतापर्यंत सायकली फिरलोय. भलेच आज माझ्यापाशी सायकल नाही, तरी पण मी तुम्हाला एक माझी छोटी जीवन कहाणी सांगायचा प्रयत्न करतोय. संपूर्ण व्हिडिओ बघा, खूप जास्त भारी होणार नाही, आणि माझ्या ह्यातमधून तुम्हाला मोटिवेशन थोडं ना थोडं तर नक्कीच मिळेल, हे माझा शब्द आहे तुम्हाला. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला चालू केलं तर नाही भावांनो, त्यावेळेस माझ्यापाशी योगा ही मोबाईल होता, Vivo S1 Pro, आणि ह्या मोबाईलने व्हिडिओ काढायचो. आणि मला व्हिडिओचं मोटिवेशन कुठनं भेटलं, कोण म्हणलं व्हिडिओ काढ, कारण की त्यावेळेस आमच्या इथं यूट्यूबर जास्त करून कोण नव्हतं, मला कोणाची माहिती पण नव्हती. त्यावेळेस फक्त मी एकटा होतो. 2017ची गोष्ट आहे. मी त्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू केलता एक, आणि मेन गोष्ट ही ती मोबाईल जण मी व्हिडिओ काढायचो. समजा जास्त मेन गोष्ट भावंडो, व्हिडिओ करायला सुरुवात कोणी करायला लावली, तर ती कोणी करायला लावली ती व्यक्तीला मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवणार नाही. पण त्याआधी जाणून घेऊ ही गाडीचं आणि ह्या गाडीचं वैशिष्ट्य काय आहे, जी माझ्या पाठीमागं तुम्ही दोन्ही गाड्या बघताय. काय भानगड ह्या गाड्यांची भावांनो. ह्या गाडीमुळे मी आज ह्या तुमच्या समोर उभा आहे, आणि आपलं एवढं समजा मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत. कशामुळे फॉलोअर्स तुम्हाला मी सांगतो. ही जी गाडी बघताय ना भावांनो, ही आहे पल्सर 135cc. ह्या गाडीला मी ट्रॅक्टरवर कामाला जायचो, पहिले ट्रॅक्टरवरती कामाला जायचो. त्यानंतर ना 30,000 रुपयाला मी ही गाडी घेतली, आणि मनामध्ये पहिल्यापासून एकच गोष्ट, नाही बाबा लाईफमध्ये काय ना काहीतरी एक वेगळं करून दाखवायचं, आपलं काय ना काही वेगळं करायचं लाईफमध्ये, पहिल्यापासूनच मान्य गोष्ट. माझ्या पाठीमागे बघता ही माझं घर आहे, तर मी 20 वर्ष राहिलो. त्यानंतर ना खाल्ल्या साईडला पत्रा शेड मारला, आणि त्या पत्रा शेडमध्ये आतापर्यंत राहतोय मी. ती विषय सोडून साईडला, मेन गोष्ट ह्या गाडीपासून माझी यूट्यूबची खरी सुरुवात झाली. ह्या गाडीवर मी पहिलं स्टंट रायडिंगचे व्हिडिओ बनवायचो, गाडी एका चाका चालवायचो समजा गोष्टी, आणि ह्या गाडीपासून माझी सुरुवात झाली खरी लाईफची. मग इथनं प्रवास झाला ह्या गाडीपर्यंत सुरू. ही गाडी मला आईनं माझ्या घेऊन दिली. ती 1 लाख रुपयाची आईची माझी बिशी होती, तर आईनं मला 60,000 रुपये उचललेलं, आणि 60,000 रुपये देऊन मला ही गाडी घेतली, कारण की मला गाडी स्टंट रायडिंगसाठी बरोबर नव्हती. मला ही गाडी पॉवर कमी पडत होती, तर मी त्यासाठी ही गाडी घेतली. नंतर ना ही गाडी मी जशी घेतली ना भावांनो, त्यावेळेस ही गाडी प्रॉब्लेम काय व्हायला लागला, त्यामुळे माझी स्टंट रायडिंग थांबली तिथं. आणि मी एक पहिला यूट्यूब चॅनल बनवला होता भावांनो. त्या यूट्यूब 2 ते 2.5 वर्ष गेली ती माझी 12 सबस्क्रायबर करायला. ती माझा पहिला चॅनल होता, त्याचा मी ईमेल ID पासवर्ड समजा विसरलो, आणि ती चॅनल माझ्या हातामधनं गेला. त्यानंतर ना समजा जास्त मेन मोठी गोष्ट आली भावांनो, की ती आहे माझा भाव म्हणला तू खचू नको, म्हणला तू कर म्हणला चालू समजा गोष्टी. म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की मी किती खालनं किती वरपर्यंत आलो, मला तुम्हाला दाखवायचं आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगणार नाही कशी 6,000 रुपये पगारवाला एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आज नाही म्हणता 1 ते 2 लाख रुपये काही दिवसानं पगार घेणार आहे. कसं घेणार नाही मी तुम्हाला समजा गोष्टी सांगणार व्हिडिओमध्ये संपूर्ण बघत जावं नसतं. आईनं मला 60,000 रुपयाची गाडी घेऊन दिली. त्यानंतर ह्या गाडीवर व्हिडिओ बनवायला लागलो. त्यानंतर ह्या गाडीचा काही प्रॉब्लेम असल्यामुळं स्टंट रायडिंग मला सोडून द्यायला लागली. मला भाव म्हणला तू कर, मला यूट्यूब चालू कर. मेन ट्विस्ट मी तुम्हाला आज दाखवणार नाही की बाबा कोण आहे व्यक्ती ज्यानं मला यूट्यूब चॅनल चालू करायला सांगितलं, ह्या समजा गोष्टी, आणि ह्याच्या पाठीमागचं सफलता कोणाची या मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा फक्त. माझा भाऊ, ह्याच भावाने मला सांगितलं होतं, ही मला म्हणलेलं तू यूट्यूब चॅनल चालू कर. मग हे जा ऐकलं, आणि हे जा ऐकून शपथ माझा सक्का भाऊ आहे, आणि ह्यानंच मला सांगितलं होतं तू यूट्यूब चॅनल चालू कर, तुझ्यापाशी काय नाही काय खासियत आहे. 2 शब्द माझ्या भावाकुंड तुम्हाला ऐकायला भेटलेलं काहीतरी. तर भाऊ तू सांग की आपण सुरुवात केव्हा केली होती, आणि ह्या सिल्वर प्ले बटनापर्यंत आपण किती मेहनत केली आहे ती तू एकदा सांगा आपल्या दर्शकांना. सुरुवात म्हणजे 2020 पासून केली होती.
दुसरा चॅनल होता काही कारणानं तो बंद पडला आणि खूप म्हणजे वाईट वाटलं तेव्हा की एवढं व्हिडिओ बनवून सुद्धा एका चॅनल आपलं बंद पडतो. पण न खचता न खचून जाता दुसरं चॅनल चालू करून त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करून सुरुवातीला 5-50 व्ह्यूज 100 व्ह्यूज यायच्या. म्हणजे तेवढं काय एवढं खास नव्हता. पण करत सुरुवातीपासून चांगला व्हिडिओ बनवत ह्या लेवलला आज आहे. आणि सगळी तुमचीच कृपा आहे सगळी. तुमच्यामुळेच आज ह्या लेवलला पोचला आपला गणू. आणि बाकी काय नाही, असं स्ट्रगल करत माणसानं स्ट्रगल केला पाहिजे. प्रयत्न वारंवार केले पाहिजेत. काय म्हणते ते की वारंवार प्रयत्न करणं हा मराठी मूलमंत्र आहे आपला यशाचा. तर ह्याच प्रकारे करत आपण तिथपर्यंत त्या सिटीपर्यंत पोहोचलो आहे. तुला वाटलं होतं कधी सिल्वर बटन वाटलं होतं? नाही मी स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं की सिल्वर बटन येईल किंवा पुढं आता गोल्डन येईल आपल्याला. ह्या गोष्टी कुणाला वाटत नव्हत्या, कारण जेव्हा व्हिडिओ बनवायचो तेव्हा शेजारी पाजारी हसायची. ह्यानं एडिटिंग शिकवली, समजा व्हिडिओ अपलोड कसं करायचं, थंबनेल टायटल काय ह्यानं ह्यानं सांगितलं. मला पहिलं असं आडवं व्हिडिओ काढायला येत नव्हतं. मी उभं व्हिडिओ काढून आणायचं जाऊन आणि संध्याकाळी ह्याला म्हणायचो मला एडिटिंग करून दी. ही म्हणायचा उभं व्हिडिओ कसं एडिटिंग करायचं त्याला म्हणायचं. माहिती आहे का, ते रेशोमध्ये व्हिडिओ येतात. युट्यूबला वेगळा रेशो असतो, इंस्टाग्रामचा रीलचा वेगळा रेशो असतो. आणि मी इंस्टाग्रामचा व्हिडिओ काढायचो आणि ह्याला म्हणायचो बनव युट्यूबचा ब्लॉग. ती बनवलाच येत नव्हता. तेव्हा लय प्रॉब्लेम आले, तेव्हा माहिती नव्हतं काय नव्हतं. आणि आज करत नाही म्हणता 2.5 लाखाच्या वर आपलं सबस्क्रायबर येते युट्यूबला. कुठल्या चॅनलला किती मी तुम्हाला सांगून देणार नाही. पण समजात मोठा हात म्हणलं तर माझ्या भावाचा आहे माझ्या पाठीमागे. ह्यानंच मला बुद्या घातली आणि म्हणला तू यूट्यूब चॅनल चालू कर. आणि यूट्यूब चॅनल चालू केला आणि आज समजा गोष्टी त्या आणि बघितलं आता की माझ्या भावानं मला सांगितलं होतं यूट्यूब चॅनल चालू करा. त्या भावाला मी तुम्हाला समजायला आणि ती आज शाळेमधनं आला होता, त्यामुळे मला तुम्हाला दाखवायला आलं. खरंच खूप जास्त मेहनत लागते भावांना यूट्यूबला सबस्क्रायबर वाढवायला, माणसांची मनं जिंकायला. तर तुम्हा सर्वांची मनं मी जिंकली. तुम्ही मला खूप जास्त भरभरून प्रेम देते. असंच प्रेम देत राहा आणि कायम आपण सर्वजण सोबत राहू. अजून आपली फॅमिली लई मोठी होणार आहे. हे लगभग आता 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होत आलं. थोडं नॉर्मल राहिले ते बघा, 1,000-1,500 राहिले सबस्क्रायबर. मग तेवढं झालं का नाही, मग आपलं 2 लाख पूर्णपणे होतं या. आणि चला आता मेन टॉपिकवर येऊया. आता बरीच जण म्हणते इंस्टाग्रामवरनं महिन्याला लाख येतात, 2 लाख येतात, 3 लाख येतात. युट्यूबवरनं पण महिन्याला 3 लाख येतात, 4 लाख येतात. आता मला किती जण म्हणते ती लोक तुला एवढं मिळतं तेवढं मिळतं. फेसबुकवरनं तुला किती येतात, फेसबुकला 5-5.5 लाख फॉलोवर येतं. तर किती लाख रुपये महिना येतो ना, मी तुम्हाला सांगतो. आता नीट ऐका बरं का, बघ सांगतो. हे बघा, पहिली गोष्ट की तुम्ही व्हिडिओ कसं बनवता ह्याच्यावर मेन अवलंबून असते. तुमचं व्हिडिओ किती भारी बनवता तुम्ही, लोकांना ती किती आवडते आता ह्याच्यावर मेन गोष्ट असते. आता सांगतो, लगभग माझा व्हिडिओ आहे 25 मिनिटाचा आणि 25 मिनिटाचा व्हिडिओ त्याच्या व्ह्यूज आले ते 10,000 बरं का. सांगतो लईत लई 10,000 व्ह्यूज येत्या. तर त्याच्यावर किती डॉलर बनणार तुम्हाला सांगतो. त्याच्यावर लईत लई $8-9 बनणार, $8-9. ते पण संपूर्ण व्हिडिओ 25 मिनिटापर्यंत बघितलं तर लईत लई त्याला डॉलर येणार $10 ते $12 लईत लई येतील. आणि $10 ते $12 म्हणजे झालं भावांनो इंडियन करन्सीमध्ये लगभग 900 ते 950 रुपयाच्या आसपास. म्हणजे जर का तुमचा व्हिडिओ 10,000 लोकांना बघितलाय, ती बी संपूर्ण लोक काय करते माहिती आहे का, निम्यापर्यंत व्हिडिओ बघते ती आणि सोडून देते, स्किप करते ती. मग तिथपर्यंत वॉच टाईम राहतो, तिथनं पुढे जात नाही आणि व्ह्यूज पूर्ण लागते, असं होतं. मग यूट्यूबचा रोल कसा असतोय, व्हिडिओ जर संपूर्ण बघितला तर मग आपलं आणि ॲड जर त्याला आपण दणकटून लावल्या, ॲड जास्त लावल्या जाहिराती म्हणजे, तर भावांनो त्याला जास्तीत जास्त पैसा आपल्याला येतो. कारण की ती जाहिरातीचे पैसे आपल्याला मिळतात. आता प्रमोशन ही काय मी काय तसं काय करत नाही. मी फालतू गोष्ट प्रमोशन असते ती मी काय करत नाही. मी फक्त यूट्यूबचं जेवढं पैसे येतं मी तेवढंच फक्त माझ्याजवळ ठेवतो. थोडी सेव्हिंग करतो. थोडं प्लॅन आपलं मोठं आहे ना, त्यामुळे अजून. आता मेन गोष्ट भावांनो, बरेच जण म्हणते की आता तुम्ही किती कमवत आहे. आता यूट्यूबवरनं सांगतो, यूट्यूबवरनं भावांनो मला एवढं पैसे येतं का नाही की मी एक सांगतो, मला एका महिन्यामध्ये लगभग ही गोप्रो कॅमेरा गेली एका महिन्यामध्ये. एवढी पगार येते, एवढी पगार एका महिन्यामध्ये ती मला यूट्यूबची, की मी यातमध्ये एक गोप्रो कॅमेरा खरेदी करेल. तर आता बघा तुम्ही विचार करा की गोप्रो कॅमेरा हे किती रुपयाचा असतो ती, आणि मी महिन्याला किती रुपये कमवतो. Black 9 बरं का, Black 9, नाहीतर म्हणतात Black 10 Black 11, एवढं नाही. तर ही गोष्ट राहिली ह्याची. आता बोलू आता इंस्टाग्रामचं. बरेच जण म्हणते की तुम्ही इंस्टाग्रामला किती लाख रुपये कमवता महिन्याला. तर आता मी इंस्टाग्रामला जेवढं कमवतोय, आता मी तुम्हाला सांगतो भावांनो, की मी आत्तापर्यंत इंस्टाग्रामला कमवलेला इथं फक्त आणि फक्त 0 रुपये. होय भावांनो, बरोबर ऐकलं तुम्ही. फक्त आणि फक्त 0 रुपये आतापर्यंत यूट्यूबवर इंस्टाग्रामवर मी कमवलेत आहे. भावांनो मला सांगायचं तुम्हाला, इंस्टाग्राम ही पैसे देत नाही. इंस्टाग्राम फक्त जर तुम्ही जाहिराती केल्या, प्रमोटिंग दुकानाचा व्हिडिओ केलं, तुम्ही कोणाची जाहिराती केल्या, गेमिंग सट्टेबाजी जर केली, तर तुम्हाला ती पैसे मिळतात. मेन गोष्ट ही पहिली आहे. तर मी इंस्टाग्रामवरनं कमवलं नाही. तर आम्हाला जेवढं बी आज मी ह्या लेवलला आहे ना, हे आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीमुळेच मी आज ह्या लेवलला आहे. त्यांनाच मला लय भरभरून साथ दिली, त्यांना मदत केली, डोनेशन केलं मला. त्यामुळं मी सायकल यात्रा करू शकलो आणि तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवू शकलो. आता मेन दुसऱ्या गोष्टी येऊ,
फेसबुकवरनं मी किती लाख रुपये महिना कमवतो. बरेच जण म्हणते फेसबुकवरनं किती लाख रुपये कमवता. ठीक आहे, तुम्हाला फेसबुकवरनं मी किती लाख रुपये कमवतो आता मी सांगतो. तर भावांनो, आतापर्यंत मी फेसबुकवरनं कमवलेत आहे 0 आणि 0 रुपये. कशामुळं? कारण की भावांनो, माझं जी फेसबुकचं जे अकाउंट होतं का नाही, त्याला 4 लाख फॉलोअर्स काल कंप्लीट झालते या. आणि समजात मेन गोष्ट भावांनो, ते अकाउंट माझं 3 लाख फॉलोअर्स ज्यावेळेस होतं का नाही फेसबुकला, त्यावेळेस त्या फेसबुकनं माझं अकाउंट सस्पेंड करून टाकलेलं. कशामुळे सांगू का तुम्हाला, माझ्याकडं कधी पण माहिती भरताना इंडिव्हिज्युअल आणि बिझनेस म्हणून अकाउंट येतं. माझ्याकडून बिझनेसमध्ये सेट झालं, बिझनेसच्या रिलेटेड समजा डॉक्युमेंट्स मागायला लागलं. त्यानंतर बिझनेसमध्ये मला काही जास्त डॉक्युमेंट्स द्यायला नाही आलं त्याला, आणि मला काही शिक्षण नसल्यामुळे मला काही माहिती भरायला नाही आली. तर त्यामुळे ते माझ्या हातून ऑप्शन गेला आणि त्याला आता काही करता पण येत नाही. बऱ्याच जणांना दिलं तर मी हँडल करायला ती, पण नाही कोणाला जुळलं, पैसे काढण्यास जुळलं. लगभग $1000 आसपास होतं, म्हणजे 1 लाखच्या आसपास पैसे होतं. ती तिथं अडकूनच येतं अजून सुद्धा, ती नाही तर काढा येत. आणि मेन गोष्ट म्हणजे मी फेसबुकवरनं पण नाही का मला जे काय देतं ते मला फक्त यूट्यूबच देतं, आणि यूट्यूबवरनंच मी पैसे कमवतो थोडंफार. तर असं काहीतरी आहे भावांनो. तुम्ही सायकली फिरता तर तुम्ही एवढा खर्च तुमचा कसा भागवता, मला आता तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. तर आता नीट आहे का, सायकलीवर मला खर्च रुपयाही होत नाही. सायकलीचा मेंटेनन्स हा फक्त माझा खर्च असतो, ते बी महिन्याला ₹1000 सायकलीचा मेंटेनन्स पकडायचा. आणि महाराष्ट्रामध्ये मला खर्च होत नाही, कारण की महाराष्ट्रामधली आपली जनता मला एवढी, माझी आपली माणसं एवढी प्रेम देते का नाही, मला घरी बोलवून जेवण देते ती. गार पाणी प्यायला तर मला बिस्तर जास्त रस्त्याने चालताना प्रत्येकजण आपला मराठी माणूस भेटलेला मला मदत केल्याशिवाय मला पुढे जात नाही. त्यामुळं मला ती आपली मराठी माणसं मला मदत करते ती. त्यानंतरनं जेवायला, संध्याकाळी राहायला कुठे गेलो मला हॉटेल बुकिंग करून देते ती. आपल्या महाराष्ट्रातली माणसं माझ्यावर लय प्रेम करते ती, आणि मी पण त्यांना काय ना काय चांगलं दाखवतो. तर त्यामुळं भावांनो माझा खर्च होत नाही. मला फक्त सायकलीचा मेंटेनन्स होतो, आणि स्वतःचं जर कुठं खायचं प्यायचं म्हणलं तर थोडाफार खर्च काय तसं नशेबाई आपण काय करत नाही, फक्त खायचं. ते बी चिकन काय खात नाही आपण, तसलं आपण एकदम व्हेजिटेरियन आहे. तर केळं सफरचंद घ्यायच्या वेळेस मला थोडंफार पैसे लागतात. म्हणजे माझा स्वतःचा सायकलीचा चालताना जी माझा महिन्याचा खर्च आहे नाही, ते लगभग 2000 पकडा, आणि सायकलचा मेंटेनन्स 1000. म्हणजे फक्त माझा महिन्याला ₹3000 खर्च लईत लई बळबळ होतो बरं का, ते बी झाला तर, नाहीतर माझा खर्च होत नाही असं काहीतरी. आणि त्यातलं मी थोडं पैसे साचवतोय, कारण की येणाऱ्या पुढल्या वर्षी भावांनो मला काहीतरी वेगळं करायचं आहे, खूप जास्त वेगळं करायचं आहे. आणि आय होप की तुम्ही सर्वजण माझे संघ असणार आहे त्यावेळेस पण असणारच समजेजण, कारण की आपण लई काय नवीन करून दाखवणार नाही. अजून सुरुवात पण नाही केली भावांनो, मी लाईफमध्ये अजून पुढे चालायची सुरुवात पण नाही केली अजून, तर एका पायरी पण नाही अजून, तर मला लई पुढे जायचं या. लई जणांची मन जिकायची ती या. तर आज ही नुसती सुरुवात केली मी आता आणि दमाने पुढे निघालेलो आहे मी. तुम्हा सर्वांचा तासात राहून द्या. आणि सिल्वर प्ले बटन आहे, लवकर ह्या जायला आपल्याला गोल्डन प्ले बटन आणायचं या. आणि खूप मेहनत केली आहे, आणि अजून पण मेहनत करतोय. फक्त तुम्हा सर्वांचा सपोर्ट असंच राहून द्या मला कायमपर्यंत. तुमचं काय म्हणणं होतं मला माझ्या जर कोणतं काय राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पुढल्या वेळेस तर जेव्हा अजून एखादा व्हिडिओ बनवून टाकेन वाटलंच तर. आणि बरेच जण म्हणत होते की किती यूट्यूबला इन्कम येतं, किती फेसबुकला येतं, किती इंस्टाग्रामला येतं. तर ह्या समध्यांचं तुम्हाला मी सांगितल्या गोष्टी उघडाउघड एकदम कशा आहेत ती, आणि खोटं बोलत नाही. जेवढं पण तुम्हाला मी सांगितलं ना, ही हातात माती घेऊन सांगतो तुम्हाला, मी समजा गोष्टी खरी सांगितलेल्या आहेत त्या, आणि खरं सांगितलेलं आहे आतापर्यंत. काही खोटं बोलणार नाही ह्यातमध्ये, जेवढं सांगितलं तेवढं सांगितलेलं तुम्हाला खरी गोष्ट समजा. आणि असं चालतोय भावांनो. आणि खूप महाराष्ट्रातल्या माणसांचं प्रेम आहे, तुम्हाला सर्वांचं प्रेम असंच राहून द्या. सबस्क्राईब करून घ्या, आणि लवकरात लवकर आपलं 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट करून टाकूया आपण. आणि पुढल्या टप्प्याकडे अजून चालू आहे आपण, अशीच वाटचाल ठेवूया. ह्या 2 गाड्यांमुळे माझी यूट्यूबची प्रगती सुरू झालेली माझ्या भावामुळं, आणि माझा लखनौमधला मित्र आहे एक विकास मेहरा म्हणून, त्याच्यामुळं. तर ह्या 4-5 फक्त मला सपोर्ट भेटला, आईवडला सपोर्ट होता, आणि त्यामुळं. आणि असं काहीतरी माझं समजा चाललं बघा. फक्त तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असं राहून द्या कायमपर्यंत. तर कसं काय वाटलं व्हिडिओ, ह्या गोष्टी एक व्हिडिओ बनवून टाकावं म्हणलं होतं. तसं उद्याच्याला मी आता निघणार सायकलीकडं, तर उद्यापासून तुम्हाला सायकलचं ब्लॉग बघा भेटत्याला. आणि धन्यवाद सावता भाऊ माझा, त्यानं मला लई मदत केली. विकास भाऊ त्यानं मला मदत केली, धन्यवाद. आईवडिलांचं तर पाया पडूनच आहे पहिल्यापासून, तर त्यामुळे तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद राहून द्याचा. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ, जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक. आणि जर काही माझ्याकडून राहिली असेल कुठली गोष्ट सांगायची तर मला कमेंटमध्ये सांगा ती गोष्ट काय राहिली ती. पुढल्या वेळेस त्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख करून सांगेल तुम्हाला ती गोष्ट कुठली राहिली काय, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.